साधारणतः जे लोक जानेवारी नंतर लागवड करतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च, अशा शेतकरी बांधवांनी दोन पद्धतीने उन्हापासून आपल्या रोपांचं रक्षण करायचं. एक पद्धत आहे की तिथे क्रॉप कव्हर लावणे, त्रिकोणी क्रॉप कव्हर, पण ही फार चांगली पद्धत नाही आहे. आणि दुसरी पद्धत आहे की आपण नैसर्गिक त्या ठिकाणी, आता हे यावर्षी ज्या जानेवारीत आम्ही लागवड केल्या होत्या तिथले मी स्वतः जाऊन घेतलेले फोटो आहेत आणि अतिशय या पद्धतीने म्हणजे यल आकाराचं झाडांना संरक्षण देणे तागाचं जानेवारी महिन्यात. इवन जे शेतकरी ऑक्टोबरमध्ये लागवड करतील अशा शेतकरी बांधवांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, लक्षात घ्या फार महत्त्वाचा मुद्दा आहे, जे शेतकरी बांधव सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सुद्धा लागवड करतील, किंबहुना मी असं म्हणेल की ऑक्टोबरमध्ये जे लोक लागवड करतील त्यांनी सुद्धा तागाचा वापर करावा की नाही करावा? बिलकुल करावा. थंडीमुळे ते आपल्या पिकाला वाचवू शकतील. ताग हे असं आहे की थंड हवेला वाचवेल. भले तागाचं पीक जरी थंड असलं तरी जी संध्याकाळची किंवा रात्रीची किंवा सकाळची थंड हवा आहे त्याला ते अडवू शकेल. तर तुम्ही काय करायचंय, साधारणतः उन्हाची दिशा जर ठरवली, ही जी बाजू आहे ही पश्चिम असली पाहिजे. ज्या बाजूने पश्चिम बाजूने झाडाच्या ज्या साईडला पश्चिम बाजू असेल तिकडनं काटकोन करायचा, म्हणजे पश्चिम आणि उत्तर असा, जेणेकरून दुपारचं 12 नंतरचं जे ऊन आहे ते ऊन, समजा सूर्य जर इकडे असेल तर ते ऊन हा ताक जसा वाढेल या ठिकाणी पडणार नाही. आणि पपईच्या झाडामध्ये तुम्ही बघा, हे फक्त हार्डली एक 3-3.5 फुटाचं झाड आहे आणि इथे सेटिंग अतिशय बेस्ट प्रकारे फ्लावरिंग आणि सेटिंग आहे. आणि ह्या पद्धतीनेच पपईची हाईट चालली पाहिजे. मोठा ताक झाला अशा पद्धतीने की मध्ये पपईचं झाड असेल, केळीचं झाड असेल, जे अतिशय सेफ राहतं. तर हे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये जरी लागवड केली तरी सुद्धा करा, जानेवारी फेब्रुवारीत लागवड केली तरी सुद्धा करा. ऑक्टोबरमध्ये लागवड केली किंवा नोव्हेंबरमध्ये लागवड केली तर आपल्याला थंडीपासून वाचवता येईल. जानेवारीत लागवड केली तर आपल्याला उन्हापासून वाचवता येईल. फक्त दिशा याची प्रॉपर असली पाहिजे. जो यल बनणार आहे तो पश्चिम दिशेला असला पाहिजे. मी जे या ठिकाणी उभा आहे, इकडे पूर्व असेल, इकडे पश्चिम असेल, इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण असेल. पश्चिम दक्षिण हे जे मी बोललो, पश्चिम दक्षिण असं तुम्ही बनवा, जेणेकरून त्या झाडाला उन्हापासून पूर्ण संरक्षण मिळेल. हा सुद्धा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. यावर्षी तागाचा वापर केला होता का? ज्या ज्या शेतकरी बांधवांनी तागाचा वापर केला असेल त्या लोकांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की द्यायचा किंवा ताग वापरल्यामुळे आपल्याला पपईमध्ये काय काय बेनिफिट झाला.